राज्यात पुन्हा मराठी हिंदी वाद पेटणार. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षेची सक्ती. 28 जूनला परीक्षा. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध. पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना. आजोबाकडूनच 9 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. मुलींचा आरडाओरडा ऐकल्यानंतर शेजाऱ्यांचा हस्तक्षेप. आरोपी अटकेत. नसरापूर घटनेतील आणखी संतापजनक तपशील समोर. अत्याचारानंतर चिमुकलीचा मृत्यू झाला की नाही पाहण्यासाठी छातीवर बुक्की मारल्या. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालात उल्लेख. पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचारात 3 जण ठार. मृतांमध्ये 2 भाजप आणि 1 तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता. भाजपच्या नवनिर्वाचित आमदाराच्या भावाचीही हत्या. अभिनेता विजय आज सत्ता स्थापनेचा दावा करणार. काँग्रेस सशर्त पाठिंबा देण्याची शक्यता. काँग्रेसला 2 मंत्रिपदं हवी. तमिळनाडू काँग्रेसची बैठक. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर. 47 पैकी 30हून अधिक आमदारांची टीव्ही केला पाठिंबा देण्याची मागणी. विधिमंडळ पक्षाची आजची बैठक लांबणीवर. पण बंडखोर आमदारांची आज शिवी षणमुगम यांच्या घरी बैठकीची शक्यता. केंद्र सरकारकडून उसाच्या FRPमध्ये 100 रुपयांची वाढ. आगामी हंगामात उसाला प्रति टन 3650 रुपयांचा हमीभाव. प्रति टन 300 रुपयांची वाढ हवी. राजू शेट्टींची मागणी. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर. आता MPSC तलाठ्यांचीही भरती परीक्षा घेणार. 1700हून अधिक पदांच्या भरतीसाठी तयारी सुरू. नाशिकच्या काळाराम मंदिरावर आज 21 फुटांच्या ध्वजस्तंभावर धर्मध्वजाची प्रतिष्ठापना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार.